हॅलो नमस्कार मंडळी. आपण नेहमी तर बर्फी खातच असतो, पण त्याच बर्फी खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर ही आगळी वेगळी खूप छान आणि टेस्टी आणि एकदम क्रीमी अशी छान अशी बर्फी नक्की एकदा बनवून बघा. खूप छान लागते. तर आजची आपली रेसिपी आहे ॲवोकाडो बर्फी. बनवलेली आहे मी, तर खूप छान लागते. तर नक्की एकदा ट्राय करा. अवघ्या 3 साहित्यामध्ये ही रेसिपी बनवलेली आहे. अजिबात कुठलेही जास्त एक्स्ट्रा साहित्य वापरलेले नाही आहेत. एकदम सोप्या पद्धतीने केलेली आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर त्यासाठी इकडे मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आणि कढई थोडीशी गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी इकडे दूध घातलेलं आहे. तर दूध तुम्ही कुठलंही घेऊ शकता. इकडे मी गाईचं दूध घेतलेलं आहे. तुम्ही म्हशीचं किंवा कुठलंही दूध घेऊ शकता. आणि इकडे मी पाकीटचं दूध असल्यामुळे छान असं आता ते उकळवून घेणार आहे. आणि इकडे मी अर्धा लिटरला पण कमीच दूध घेतलेलं आहे. आणि आता ते उकळवून आपल्याला चांगलं घट्ट करून घ्यायचं आहे. आणि इकडे मी ॲवोकाडो कट करून ठेवलेला होता, त्यामुळे थोडासा काळा पडलेला आहे, पण तो खराब नाही झालेला, चांगलाच आहे. आता आपण त्याच्यामधला गर काढून घेऊयात. तर त्याच्या आतला सर्व गर काढून घ्यायचा आहे. आणि चमचेच्या साहाय्याने मी इकडे गर काढून घेतलेला आहे. खूप छान आणि क्रीमी असा गर निघतोय, बघू शकता. एकदम अलगद आणि सोप्या पद्धतीने गर काढून घेतलेला आहे. आणि आता इकडे दूध आपलं अर्ध झालेलं आहे, घट्ट झालेलं आहे थोडंसं. आणि ते दूध चांगलं घट्ट झाल्यानंतर इकडे मी ॲवोकाडोचा गर काढून घेतलेला होता, तो गर घालायचा आहे आणि मॅशरने मॅश करायचा आहे. तुम्ही मिक्सरमध्ये पण काढून तो गर बारीक करून टाकू शकता. त्याचा पल्प असा बनवून एकदम बारीक बनवून तसा पण तुम्ही वापरू शकता. पण इकडे मी मिक्सर न वापरता अख्खा असंच टाकलेला आहे आणि मॅशरने चांगला मॅश केलेला आहे. आणि दूध गरम असल्यामुळे ते एकदम सॉफ्ट होतो आणि एकदम नॉर्मल, जास्त काही आपल्याला त्रास न होता एकदम सोप्या पद्धतीने बारीक होऊन जातं. त्यामुळे जास्त काही त्रास नाही लागत. लगेच इकडे बारीक झालेलं आहे, बघू शकता. आणि नंतर इकडे मी अर्धी वाटी साखर घातलेली आहे. तर तुमच्या गोडीनुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता आणि तुम्ही गूळही वापरू शकता. तर इकडे मी साखर वापरलेली आहे. आणि आता एकसारखं हलवत राहायचं आहे. आता इकडे थोडासा वेळ लागू शकतो, कारण हे घट्ट व्हायला मिश्रण थोडासा वेळ लागतो. आणि गॅस बारीक ठेवायचा आहे, कारण हे फटफट जेव्हा उडतं तेव्हा ते अंगावर चटके पण बसू शकतात. त्यामुळे अलगद एकसारखं बारीक गॅस ठेवायचा आणि हलवत राहायचं आहे. आणि इकडे मी थोडेसे ड्रायफ्रूट घातलेले आहेत. तर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही घालू शकता, अजून दुसरे कुठले आवडत असतील तर वापरू शकता. तर इकडे मी काजू आणि बदाम घातलेले आहेत. आणि आता एकसारखं हलवत राहायचे घट्ट होईपर्यंत. जोपर्यंत तो कढईला चांगला काठा सुटत नाही तोपर्यंत चांगलं असं हलवत राहायचं. इकडे आता घट्ट झालेलं आहे आपलं मिश्रण, बघू शकताय. चांगलं घट्ट होत आलेलं आहे आणि कलरही खूप छान आलेला आहे, बघू शकता. किती छान असा ग्रीन कलर आलेला आहे. बघताना असं वाटते की पिस्त्याची बर्फी आहे, पण पिस्त्याची नाही आहे, ॲवोकाडो बर्फी आहे. खूप छान लागते, क्रीमी लागते. तर नक्की एकदा ट्राय करा. एकदम सोपी तर आहे, जास्त काय मी वापरलेलं नाही. इकडे मी विलायची पूडही घालणार नाही आहे, कारण याला ऑलरेडी चव असते ॲवोकाडोला, त्यामुळे मी जास्त काही नाही वापरलेलं. फक्त दूध, साखर आणि ॲवोकाडो 3च पदार्थ वापरलेले आहेत. आणि इकडे आता आपलं घट्ट मिश्रण झालेलं आहे. आणि घट्ट मिश्रण झाल्यानंतर एका ताटाला थोडंसं तूप लावायचं आहे आणि तूप लावून पूर्ण असं पसरवून घ्यायचं आहे. ते तूप जास्त नाही लावलेलं, थोडंसंच तूप लावलेलं आहे. आणि सर्व आता तूप पसरवल्यानंतर ते जे मिश्रण आपलं घट्ट झालं होतं, ते घट्ट झालेलं मिश्रण त्या ताटामध्ये घालून घ्यायचं आहे. तरी गरम आहे तोपर्यंतच घालून घ्यायचं आहे, म्हणजे जास्त चिकटणार नाही. आणि आता इकडे मी बघू शकता अशा पद्धतीने मिश्रण घालून घेतलेलं आहे. आणि हाताला थोडंसं तूप लावायचं, जेणेकरून ते मिश्रण आपल्या हाताला चिकटणार नाही. आणि असं छान असं वड्या पाडून घ्यायच्या आहेत. तर वड्या पाडण्यासाठी मी याचा चौकोनी आकार बनवून घेणार आहे. तुम्हाला हवा तसा तुम्ही तुमच्या आवडीने बनवू शकता. तर इकडे एका ॲवोकाडोची एवढी बर्फी झालेली आहे, बघू शकता. जास्त पण इकडे मी वड्या पाडण्यासाठी असं चौकोनी छान असं बनवून घेतलेलं आहे. आणि त्यावरून आता पिस्ता बारीक कट केलेला घालून घेतलेला आहे. आणि ते गरमच आहे, अजून थंड झालेलं नाही. आता वड्या पाडून घेऊयात. थंड झाल्यानंतर वड्या पाडल्या तरी चालतात, पण इकडे मी थोडंसं गरम आहे, जास्तही नाही आहे. आणि आता वड्या पाडून घेत आहे, बघू शकताय. एकदम सॉफ्ट अशी खूप छान क्रीमी आपली बर्फी तयार झालेली आहे.
ऑर्गॅनिक. तर अशा पद्धतीने मी छान अशी बर्फी बनवलेली आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलीच असेल, आपण मँगो बर्फी बनवली होती. ह्यावेळेस आपण ॲवॅकॅडो बर्फी बनवलेली आहे. तर नेक्स्ट तुम्हाला कुठली बर्फी आवडते आणि तुम्हाला कुठली बनवायची असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा. आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.